महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचं पुण्यातील जे कार्यालय आहे ते घाईघाईमध्ये बारामतीला स्थलांतरित करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। मंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आलेला आहे। मात्र हा निर्णय एवढा घाईत का घेण्यात आलेला आहे असा सवाल जो आहे तो मनसे आणि शिवसेना ठाकरे गटाकडून उपस्थित करण्यात आलेला आहे। आता माझ्यासोबत ते दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते आहेत। दादा, मनसेने हा प्रश्न सर्वप्रथम उपस्थित केलेला आहे, नेमका काय मुद्दा आहे, काय एवढे घाईघाईत असे निर्णय घेतले जातात? मलाही याचंच आश्चर्य वाटते की एवढ्या घाईघाईमध्ये एखादं शासकीय एवढं मोठं कार्यालय कशासाठी स्थलांतरित केलं जात आहे। म्हणजे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ हे आज वर्षानुवर्ष पुण्यामध्ये आहे। पुण्यामध्ये ते काय आहे तर पुण्याच्या चहूबाजूला असलेली MIDC, पुण्याच्या आता वाढता विस्तार, आलेली PMRDAची हद्द, वाढलेली हद्द, ह्याच्यामध्ये वाढलेलं पोल्युशन, याच्यावरती नियंत्रण राहावं म्हणून ते कार्यालय इथे आहे। मग हे तडकाफडकी बारामतीला नेण्याचा घाट हा कोणी घातला? पहिली गोष्ट म्हणजे अजितदादा गेल्यानंतरच लगेच हे बारामतीला शिफ्ट करण्याचा घाट कसा काय घातला? तोपर्यंत तर त्यांच्या डोक्यात नव्हतं आलेलं। बरं, हे जेव्हा तुम्ही स्थलांतरित करताय तर ह्याला काही नॉर्म्स येतो, काही शासनाचे काही कडक नॉर्म्स आहेत, ते तुम्ही पाळले पण नाहीत। म्हणजे तुमचं बापाचं राज्य असल्यासारखं तुम्ही उठलात, एक ऑर्डर काढली, हां हे इथे स्थलांतर करून टाका। अहो पण बाकीच्यांचा विचार, ज्या ठिकाणी इथे तक्रारी नोंदवल्या जातात, प्रदूषणाचा मोठा मुद्दा इकडे हे केला जातो, निवारण केलं जातं, अशा ठिकाणचं कार्यालय तुम्ही तिकडे शिफ्ट करताय कशासाठी? आणि म्हणून आम्ही तो विरोध केलेला आहे। आणि तो विरोध आम्ही अजूनही आमचा विरोध आहे जोपर्यंत ते स्थलांतरित होणार नाही। तुम्ही निकष आहेत असं म्हटले, कशा प्रकारचे ते निकष आहेत? आणि तुम्ही म्हटले की एका रात्रीत हा निर्णय घेण्यात आला, तर कोणी तो निर्णय घेतला? बरं, काय झालं आहे, मुंबईला MPCBचे अध्यक्ष बसतात, मुंबईला MPCBचे चेअरमन बसतात। MPCBचे जे चेअरमन होते, जे आता बदललेले आहेत आता 2 दिवसापूर्वी, पण सिंग म्हणून त्यांनी ही ऑर्डर काढली। बरं, ही ऑर्डर काढलेली अध्यक्ष जे सिद्धेश कदम आहेत, रामदासभाईंचे चिरंजीव, त्यांनाही माहीत नाही ऑर्डर काढलेली। मग तर पंकजाताई तर लांब राहिल्या, पर्यावरण मंत्री, ही ऑर्डर त्यांनी काढली आणि ती ऑर्डर पास केली। अहो, ती ऑर्डर काढायच्या अगोदर तुम्हाला जर एखाद्या शासकीय एवढ्या मोठ्या याचं स्थलांतर करायचं असेल तर पहिले पेपरमध्ये जाहिरात द्यावी लागते, नागरिकांच्या हरकती सूचना मागवाव्या लागतात, लोकप्रतिनिधींना विश्वासात घ्यावं लागतं, एक ठोस कारण द्यावं लागतं आणि त्या हरकती सूचनांचा सगळा विचार करून मग ते स्थलांतर करायचं का नाही याचा सगळा अहवाल करून तो पाठवला जातो पर्यावरण मंत्र्यांकडे आणि मग पर्यावरण मंत्री त्या माध्यमातून निर्णय घेतात। इथे पंकजाताईंना माहितीच नाही, मी स्वतः त्यांना पत्र लिहिलं की हे असं होतं आहे, इकडे तुमचं लक्ष नाही आहे। त्यामुळे हे नॉर्म्स जर तुम्ही पाळत नसाल तर ही मनमानी ही कशासाठी चालू आहे, कशासाठी? आणि बारामतीला या मुद्द्याला ठाकरे गटाने देखील साथ दिलेली आहे। त्यांनी असं म्हटलेलं आहे की पुण्याचं महत्त्व कमी करण्यासाठी अशा प्रकारचे तडकाफडकी जे निर्णय आहेत ते घेतले जात आहेत। आता काय सांगाल की तुम्ही असं म्हणताय की पुण्याचं महत्त्व कमी करण्यासाठी असे निर्णय घेतले जात आहेत? हे बघा, पर्यावरणाच्या विषयामध्ये शिवसेना नेहमी अग्रेसर राहिलेली आहे। मग तो पुण्यातला मेट्रोचा विषय असू, नदीचा रिव्हरफ्रंट डेव्हलपमेंटचा विषय असू, नाहीतर आरेतला विषय असू, शिवसेना नेहमी पर्यावरणासाठी लढती। आदित्यजींच्या मार्गदर्शनाखाली आम्ही काम करतो। पुणे शहरामधले जे MPCBचं हे जे कार्यालय हलवण्यात आलेलं आहे, ह्यांनी तडकाफडकी का हलवलं हा मोठा प्रश्न आहे, तो ठीक आहे, पण हा बारामतीला नेऊन पुणेकरांची एक प्रकारे पुणे शहराचा अपमान केलेला आहे यांनी। प्रशासनाने केला आहे का, याच्या मागे काय राजकीय निर्णय हे बघणं खूप गरजेचं आहे। कारण आज आम्ही पुणे शहरामध्ये जे पर्यावरणावर प्रश्न उपस्थित करतो किंवा आम्हाला कधी काय अधिकाऱ्यांना भेटायचं असतं, एखाद्या उद्योजकाला MPCBचे लायसन्स काढायचे असतात, छोट्या डॉक्टर क्लिनिकपासून OPDपासून प्रत्येकाला MPCBचं लायसन काढणं गरजेचं असतं। या लायसन्ससाठी तुम्हाला कार्यालय पुणेजवळ, एवढ्या जवळ शिवाजीनगरला आपलं कार्यालय असताना एवढ्या बारामतीला न्यायची गरज काय? मग एजंट लोकांचा सुळसुळाट करायचा का तुम्हाला? MPCB म्हणजे खूप एजंट आहेत, लायसन काढून देणे, रद्द करणे, हे करणे, ते करणे, त्यासाठी कामं करत असतात। मग ह्या सुळसुळाट वाढवायचा का यांना? काही लोकांना ठेकेदारी वाढवायची का MPCBमध्ये? असे अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत आणि शिवसेना म्हणून आम्ही या विषयामध्ये इतके वर्ष काम करतो आहे। प्रदूषण नियंत्रण मंडळावर, इंद्रायणी नदीच्या प्रदूषणावर मी अक्षरशः तिथलं सांडपाण्याची पाणी घेऊन त्या अधिकाऱ्यांना पाजलं होतं आरोला, एवढं आम्ही केलेलं आहे। पण याचा अर्थ MPCBकडे लक्ष नाही। आणि MPCBची आतली गोष्ट मुद्दा माझं या विषयातनं तुम्हाला सांगतो, MPCBकडे भरारी पथकं नाही आहेत। म्हणजे एखाद्याला लायसन दिलं तुम्ही
एखाद्याला लायसन काढून दिलं एखाद्या उद्योजकाला किंवा एखाद्या इंडस्ट्रीला, तर त्याच्याकडे पुन्हा हे बघतसुद्धा नाही जोपर्यंत तो व्यक्ती येत नाही. आणि अशा अनेक उदाहरणं मी तुम्हाला नंतर देऊ शकतो. त्यामुळे भरारी पथकं नाही आहेत. एवढं सगळं असताना तुम्ही तिकडे नेणार बारामतीला, पुण्यात काही प्रश्न निर्माण झाल्यावर कोण येणार बघायला? तिथून 100 मीटर तो अधिकारी इकडे येणार का? भरारी पथक आहे का तुमच्याकडे? तर नाही आहे. इथले मग नागरिकांनी करायचं काय? जायचं कोणाकडे? जसं पुणे महानगरपालिकेत आपण गेलो तर किमान थोड्या वेळाने किंवा थोड्या दिवसांनी काही ना अधिकारी येतो, मग तो कधी येणार 100 मीटरवरनं? त्याला कारणच झालं ना कार्यकर्त्या कर्मचाऱ्याला. त्यामुळं हा आमचा विरोध आहे आणि यांनी तत्पर हे थांबवलं पाहिजे. अन्यथा आम्हाला MPCBच्या कार्यालयाबाहेर मोठं आंदोलन घ्यावं लागेल, हे आम्ही आता तुमच्या माध्यमातून सांगतो. मनसे जसे पत्रक देत आहेत, वरचे जे पंकजा मुंडे असतील त्यांच्यापर्यंत विषय मांडतायत, तुम्ही कशा प्रकारे त्यांना या संपूर्ण प्रकरणात साथ देताय? कारण की युती आहे तुमची, 100% ती फक्त निवडणुकीपुरती नाही राहिली, एवढं तरी या प्रकरणातून नक्कीच दिसतं. 100% मनसे शिवसेना हा ठाकरे परिवारच आहे. आणि त्यावेळेस आज जे सोबत आहेत माझ्या शंभूसाहेब, आमचा त्यावेळेस आम्ही दोघांनी आनंद व्यक्तही त्यावेळेसही केला होता ज्यावेळेस युती झाली होती. मला सांगायचं हेच आहे की ठाकरेंना जी आज पर्यावरणाविषयी जी आत्मीयता आहे, त्या आत्मीयतेला कुठेतरी घेऊन आमच्यासारखे कार्यकर्ते काम करतात. हे नॉन पॉलिटिकल काम पण म्हणता येईल, कारण पर्यावरण रक्षण महत्त्वाचं आहे. ह्याच्यामध्ये हे 2 पक्ष सोडले तर बाकीच्या पक्षांनी काय मान्यता दिली आहे का त्यांना? हा पण एक मोठा प्रश्न पडलाय ना. कारण कोणी बोलत नाही ना सत्ताधारी भाजप बोलते इथे, भाजपचे लोक बोलते ना, राष्ट्रवादी घड्याळ बोलते ना, तो शरद पवार गटाचे बोलते, काँग्रेसचं कोण बोलत नाही. म्हणजे या सगळ्यांनी साथ दिली आहे का? ह्याच्यामध्ये काय अर्थकारण आहे का? हे सगळे मोठे प्रश्न आता यातनं निर्माण झालेले आहेत. हेच 2 पक्ष का बोलतात? म्हणजे पर्यावरणाचा ठेका आम्ही घेतलाय का? तर हो, घेतलाय. पर्यावरणाचा ठेका आमच्याकडे आहे, पण पर्यावरण रक्षणासाठी बाकीच्यांना काही त्रास होणार नाही का? आज एवढं ऊन वाढलेलं आहे, हा त्रास तुम्हाला मला नाही होते का? त्यांना नाही होते का? होतोय. पण यामध्ये काहीतरी गणित झालेलं आहे, त्यामुळं एवढा तडकाफडकी इकडून तिकडे शिफ्टिंग झालेलं आहे. या विरोधात मी शिवसेना म्हणून आम्ही एक पत्र देणार आहोत आंदोलनासाठी. डायरेक्ट या विषयामध्ये पत्रव्यवहार करून हे जागेवर येणार नाही, त्यांना ठाकरे शैलीमध्येच उत्तर द्यावं लागतं. त्यामुळं 100% शंभूसाहेब सोबत असतील तर मनसे शिवसेना एकत्र झेंडे घेऊन आम्ही महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या पुण्याच्या मेन आरो जे 5 जिल्ह्यांचं ऑफिस आपल्या पुण्यात आहे वाकडेवाडीला, ह्याच्यावर आम्ही आंदोलन करू आणि यासाठी नक्की पुढे जाऊ. नक्कीच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचं जे पुण्यातील कार्यालय ते तडकाफडकी बारामतीला शिफ्ट करण्याचं म्हणजेच पुण्याचं महत्त्व कमी करण्याचा हा कुठेतरी डाव असल्याचं ठाकरे गटाचं म्हणणं आहे. तर दुसरीकडे आम्ही या संपूर्ण प्रकरणात चौकशी करतोय, पत्रव्यवहार देखील करतोय, मात्र याचे जे अधिकारी आहेत त्यांनाच या प्रकरणाची माहिती नसल्यामुळेच इथं कुठे लपवाछपी लहान त्यांच्या अंडर जे अधिकारी येतात त्यांच्याकडून करण्यात आला आहे का असा आरोप मनसेकडून करण्यात येतो. अन्यथा आता या संपूर्ण प्रकरणात जर हा निर्णय मागे नाही घेतला तर दोन्ही पक्षांकडून एकत्रित आंदोलन करण्याचा इशारा देखील देण्यात आलेला आहे. शिवानी लकडे, टाइम्स ऑफ महाराष्ट्र, पुणे.